राष्ट्रवादी शरद पवार गटाला आता तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे. त्यानंतर आपण आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर काय सांगणार अखेर आता चिन्ह जे आहे ते मिळालेलं आहे. नाही, अपेक्षा होती लवकरात लवकर हे चिन्ह मिळावं. खरं तर याच्या आधी घड्याळच चिन्ह राहावं आणि पक्ष राहावं अशी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न होतं. पण शेवटी भाजपची ताकद ही आता संविधानाच्या पलीकडे जायला लागली असं दुर्दैवाने वाटायला लागले. इलेक्शन कमिशनचा वापर करून त्यांनी पवारसाहेबांनी जो पक्ष उभा केला तोच त्यांच्या हातातून काढून घेऊन दुसऱ्यांना दिला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये साहेब कधी लढायला थांबत नाहीत. मग नवीन नाव, नवीन चिन्ह, नवीन नाव आणि नवीन चिन्ह मिळवण्यासाठी सुद्धा अजितदादा पवार यांचे जे सर्व नेते आणि त्यांचे वकील आहेत त्यांनी त्याचा विरोध केला होता. पण सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूला ते बघून बरं वाटलं आणि आता तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे. त्यामुळे मशाल आता आपल्याला हातात घ्यायची आहे आणि तुतारी वाजवायची आहे आणि स्वराज्य या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सगळ्यांना एकत्रित येऊन प्रयत्न करायचे. खरं तर घड्याळ चिन्हाशी एक नाळ लोकांची या ठिकाणी जुळली होती. लोकांच्या मनापर्यंत घड्याळ पोहोचलं होतं. मग आता नवीन चिन्ह कितपत तुम्हाला ह्या ठिकाणी आता नवीन चिन्ह घेऊन लोकांसमोर आव्हाने आहेत? नाही, घड्याळाच्या बाबतीत आता लोकांना कळलेलं आहे जे काय झालंय. नवीन वेळ घड्याळाला मिळालेला आहे 420. त्यामुळे तिथं चोरी झाली आहे, तिथं कुठेतरी अन्याय झालेला आहे आणि ते चिन्ह आता आपल्या हातातून घेऊन प्रतिगामी विचाराकडे गेलेलं आहे, भाजपकडे गेलेलं आहे. मग लोकांना माहीत आहे की साहेबच खऱ्या अर्थाने पार्टीचा चेहरा होते आणि आता सुद्धा साहेबच आहेत. 99ला जेव्हा राष्ट्रवादी निर्माण झाली तेव्हा तो व्हॉट्सअप सुद्धा नव्हतं, सोशल मीडिया नव्हता. तर सोशल मीडिया आहे. तर हे नवीन चिन्ह घेऊन जायला एवढं अवघड नाही. उलट लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की नवीन चिन्ह काय कसं, त्याच्यामुळे याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर हे चिन्ह मिळणं असं अपेक्षा होती का? नाही, आम्ही वेगळे चिन्ह दिले होते. मग इलेक्शन कमिशनली बरंच काय बोलल्यानंतर सांगितल्यानंतर आम्ही चिन्ह दिल्यानंतर हे फायनल केलेलं आहे. खरं तर आता तुमचे दोन बंधू जे आहेत ते देखील राजकारणात येत आहेत. युगेंद्र पवार असतील किंवा दुसरे अजितदादांचेच पुत्र ते देखील राजकारणात येतात. कसं बघतात? हे राजकारणात आलेत का प्रचाराला आलेत हे आपल्याला बघावं लागेल. पण एक चांगलं आहे की योगेंद्रनी जी भूमिका घेतली ती साहेबांच्या बाजूची घेतली. कारण का त्याला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादांवर पवार साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं. ज्या ज्या काही संध्या देता आल्या त्या कुटुंबातल्या इतर कोणालाही मिळाल्या नाही त्या दादांना मिळाल्या. राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती दादांची कोणामुळे झाली, म्हणजे साहेबांमुळे झाली हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा अजितदादांची प्रगती झालेली आम्ही सर्वांनी बघितलेली. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला हे कुठेही आम्हाला कुटुंब म्हणून वाटत नाही आणि कुटुंबाला त्यांना एकटं न पाडता उलट त्यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं असं कुठेतरी बोलावं लागेल. त्याच्याचबरोबर काल जय पवार सुद्धा बोलले दादाने एकटं पाडलेलं नाही. युगेंद्र सुद्धा बोलले एकटं पाडलेलं नाही. दादाच का असं म्हणतायत की मला एकटं पाडलं. आता भावनिक करण्याचा हा मुद्दा आहे का काय हे आपल्याला बघावं लागेल. खरं तर मोठी चुरस बघायला मिळते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये. कसं असेल पुढचं गणित? अजून कुठं चुरस सुरू झालेली आहे. अजितदादांकडनं अजून सुद्धा उमेदवार दिला गेला नाही. जेव्हा तो उमेदवार दिलाच गेला जाईल तेव्हा त्यानंतरच खऱ्या अर्थाने चुरस सुरू होईल. पण ती चुरस दोन पक्षामध्ये होणार नाही. सामान्य लोक विरुद्ध बलाढ्य पैशाची शक्ती आणि अहंकार याच्या विरोधात कुठंतरी चुरस सुरू होईल असं मला वाटतं. कुटुंबात देखील आता मतप्रवाह बघायला मिळतात. कुटुंबातलाच उमेदवार दिला जाईल असं तुम्ही देखील म्हणाला होता. नाही, अशी चर्चा तर आहेच. तुम्ही जर बघितलं तर तिथं जे व्हिडिओ बनवले गेलेत, गाड्या आलेल्या आहेत, याच्यावरनं तर कुठं ना कुठंतरी वाटतं. पण शेवटी राजकारणामध्ये वेळ काळ बघावा लागतो. त्यामुळे जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. आता पुढची रणनीती कशी असणार? आता कारण चिन्ह आले, पक्ष आले. सुरुवातीला पक्षावरती देखील आक्षेप घेतला होता की राष्ट्रवादी हे नाव देऊ नये. नाही, आक्षेप घेणारच ना. उद्या आम्ही सर्वजण श्वास घेतोय तर मग अजितदादा असतील नाहीतर बीजेपी असेल ते असाही आक्षेप घेऊ शकतील की ह्यांना जे काही वायू मिळतो ना तो ऑक्सिजन मिळतो जगण्यासाठी तो सुद्धा काढण्यात यावा. आता उद्या काय जाऊन काय करतील कोणाला माहिती आहे. पैशाचा आणि ताकदीचा अहंकार आल्यानंतर लोक काही बोलू शकतात हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ते काही काय लेवलला जातील हे सांगता येणार नाही. शेवटी लोकच ठरवणार आहेत पुढचा खासदार तिथं कोण असणार आहे. आम्हाला विश्वास आहे सुप्रियाताई तिथं
पुढचे खासदार असतील. आता रणनीती कशी असणार आहे तुमची सगळी? लोकांना विश्वासात घेऊन, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढायचं. तर नक्कीच लोकांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढायचं आणि पुढची बारामती लोकसभा मतदारचे खासदार जे आहेत ते सुप्रिया सुळेच असतील असा विश्वास जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा विक्रम बनकर सर, कुणाल जायकर, TV9 मराठी, कर्जत, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.